नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आपण 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि गट ब व गट क पूर्व परीक्षांसाठी मागील वर्षांच्या PYQ पाहत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण आज 2020 ची गट ब ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहणार आहोत. तर याचे मागील प्रश्न क्रमांक 1 ते 50 हे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. जर तुम्ही देखील 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर जर तुम्हाला देखील याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करायचा असेल तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 51. मोस्लेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना टिंबटिंबच्या आधारे आहे. मित्रांनो, मोस्लेनं आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची रचना केली होती किंवा मूलद्रव्यांची मांडणी केली होती आणि ती अणुअंकाच्या आधारे केली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 अणूचा क्रमांक यानुसार मोस्लेने आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना केली होती. म्हणजेच अणुअंक 1 असलेला मूलद्रव्य सुरुवातीला आणि जास्तीत जास्त अणुअंक असतील तसतसे त्यांचा क्रमांक वाढत जाईल याप्रमाणे. प्रश्न क्रमांक 52. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे सृष्टीमध्ये काय केलं जातं तर वर्गीकरण केलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला दोन महत्त्वाच्या सृष्टी माहित असतील, प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी. तर मित्रांनो, आधुनिक जी पंचसृष्टी पद्धत आहे जी प्रोफेसर व्हिटेकर यांनी दिली होती त्यानुसार मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय किंवा फंजाय, प्लांटी आणि ॲनिमालिया हे 5 किंगडम आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 फक्त ब हे आपलं उत्तर असणार आहे. कोणते कोणते आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमालिया. आणि याची रचना कोणी केली होती तर 5 किंगडम किंवा पंचसृष्टी पद्धत ही प्रोफेसर व्हिटेकर यांनी दिली होती. तर मित्रांनो, द्विसृष्टी पद्धत होती ती कार्ल लिनियस यांनी दिली होती. त्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 53. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात टिंबटिंब हा विषारी पदार्थ दिसून येतो. आता मित्रांनो, जेव्हा मलेरियाचा जीवाणू असतो तो शरीरात जातो तेव्हा काय करतोय तर या ठिकाणी आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं विघटन केलं जातं आणि त्याचं काय तयार होतं? हिमोझाईन तयार होतं. हिमोझाईन म्हणजे ज्यावेळी मलेरिया असतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये कोणता विषारी पदार्थ तयार होतो तर हिमोझाईन तयार होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हिमोझाईन. यामुळे काय होतं तर थंडी वाजून ताप येतो आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येतो. तर मित्रांनो, हा कशापासून बनलेला आहे तर हिमोग्लोबिनचं, आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं विघटन झाल्यामुळे बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 54. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, गट ब ला हा प्रश्न आलेला आहे. तसंच राज्यसेवेला देखील हा प्रश्न रिपीट झालेला होता. राज्यसेवेचे प्रश्न गट ब ला विचारले जातात आणि गट ब चे राज्यसेवेला. त्यामुळे आपल्याला सर्वच प्रश्नपत्रिकांचा दोन्ही परीक्षांसाठी फायदा होईल. तर मित्रांनो, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस ज्याला आपण काय म्हणतो? निद्रा रोग म्हणतो. तो कशामुळे होतो तर आपण पाहिलेलं होतं तो ट्रॅपेनोसोमा किंवा सेसे माशीच्या चाव्यामुळे होतो. आणि सेसे माशीमुळे कोणता जीवाणू आपल्या शरीरामध्ये जातो तर ट्रॅपेनोसोमा आपल्या शरीरामध्ये जातो. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 ट्रॅपेनोसोमा. हा आजार आहे तो आफ्रिकेच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आढळतो आणि या ठिकाणी ही सेसे माशी किंवा सीसी माशी मोठ्या प्रमाणात आढळते आणि त्या माशीच्या चाव्यामुळे आपल्या शरीरामध्ये हा जीवाणू जातो. कोणता जीवाणू आहे? ट्रॅपेनोसोमा. प्रश्न क्रमांक 55. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? मित्रांनो, शैवाल आणि बुरशी हे प्रकायोद्भिद म्हणजेच थॅलोफाइट्सच्या गटातील आहेत. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, थॅलोफाइट्स काय आहेत तर वनस्पती सृष्टीचा एक भाग आहेत आणि यामध्ये बहुपेशी असलेले जीव आढळतात. कोणते कोणते आहे? शैवाल आहे, कवक आहे. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडांची पाने आकुंचन पावतात? आता मित्रांनो, तंबाखूवर होणारा एक रोग आहे ज्याला केवडा रोग किंवा मोझॅक डिसीज असं म्हटलं जातं, ज्यामुळे तंबाखू, टोमॅटो आणि मिरपूड यासारख्या अनेक प्रजातींवर हल्ला केला जातो आणि या झाडांची पानं आकुंचन पावतात. म्हणजेच यामधील हरितद्रव्य संपतं आणि पानं आकुंचन पावतात. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको. यामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात. मित्रांनो, याला शॉर्ट फॉर्म आहे TMV. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? आता मित्रांनो, याआधी आपण भरपूर वेळा पाहिलं असेल की भात शेतीमध्ये महत्त्वाचं असलेलं
कोणतं शैवाल आहे किंवा कोणतं जैविक खत आहे ते आहे नॉस्टॉक. भात शेतीमध्ये किंवा भाताच्या शेतामध्ये पाहिलं असेल आपण गोळे गोळे असतात, शैवाळाचे गोळे बनलेले असतात, त्याला काय म्हटलं जातं? नॉस्टॉक म्हटलं जातं. तर मित्रांनो हे काय आहे? नीलहरित शैवाल आहे. भात शेतीमध्ये नॉस्टॉक आणि अनाबिना या दोन नीलहरित शैवालांचा वापर केला जातो. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 नीलहरित शैवाल किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी. प्रश्न क्रमांक 58 जीवाणू खालीलपैकी टिंब या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. आता मित्रांनो जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे काय करतात तर कोशिकांवरील रिसेप्टर्स मध्ये बदल करणे. एमडीआर पंप मित्रांनो, एमडीआर पंपमुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिरोधक आहेत ते निर्धारित केले जातात किंवा त्यांचं निर्धारण केलं जातं. म्हणजे ब देखील बरोबर आहे. आणि क पहा वेगवेगळ्या एन्झाईमचा स्त्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. मित्रांनो बरोबर आहे, म्हणजे एन्झाईम तयार होतात आणि त्यामुळे काय होतं तर प्रतिजैविक आहेत ते निष्क्रिय होतात किंवा त्यांचा विशिष्ट भाग हा विशिष्ट प्रतिजैविकांना निर्जीव करतो. म्हणजे या ठिकाणी क देखील बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क हे आपलं उत्तर असेल. वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत किंवा वरील तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध केला जातो. प्रश्न क्रमांक 59 स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा टिंबमुळे होते. आता मित्रांनो स्टॅफिलोकोकल खाद्य विषाक्तता किंवा स्टॅफिलोकॉकी खाद्य विषाक्तता SEP ही कशामुळे होते तर ही शरीरामध्ये तयार झालेल्या किंवा एखाद्या अन्नामध्ये तयार झालेल्या अँटीरोटॉक्सिनमुळे होते की त्यामुळे अँटीटॉक्सिन जर आपल्या शरीरात गेलं तर त्यामुळे काय होईल तर स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होईल. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 आधी तयार केलेले अँटीटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे आपल्याला स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होऊ शकते. म्हणजे मित्रांनो यामुळे काय होणार आहे तर पोटाचा आजार होणार आहे, पोट बिघडणार आहे. प्रश्न क्रमांक 60 राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग केंद्र टिंब येथे आहे. आता मित्रांनो राष्ट्रीय साल्मोनेला फास्ट टायपिंग केंद्र आहे ते लेडी हार्डिंग्स मेडिकल कॉलेज नवी दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. मित्रांनो साल्मोनेला कशाला म्हटलं जातं तर साल्मोनेला समूह आहेत तो कशा त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये अन्नजनित अन्नामुळे होणारे आजार होतात. ते आजार या साल्मोनेलिस नावाच्या संघामधील किंवा गटामधील जीवाणूंमुळे होतो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 61 प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा. आता या ठिकाणी पहा 5 4 6 प्रश्नचिन्ह आहे. सुरुवातीला बघा काय केलेलं आहे 5 वजा 1 केलेलं आहे 4 आलं. नंतर 4 अधिक 2 केलेलं आहे. ठीक आहे. नंतर पुन्हा 6 वजा 1 केल्यानंतर काय मिळतं 5 मिळतं. या ठिकाणी जे केलेलं आहे वजा केलं. नंतर या ठिकाणी अधिक 2 केलेलं आहे ते अधिक 2 असेल. मग ठीक आहे 5 नंतर 5 नंतर येणारी संख्या कोणती असेल 5 अधिक 2 किती 7 येईल. ठीक आहे. नंतर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पहा 2 अधिक 4 6 केलेलं आहे. नंतर 6 वजा 2 किती झालं 4 केलेलं आहे. मग 4 नंतर किती येईल 4 अधिक 4 8 आणि त्यानंतर काय येईल 8 वजा 2 6. ठीक आहे. त्यानंतर पहा 6 वजा 2 4 नंतर 4 अधिक 4 8 नंतर पुन्हा काय करायचं 8 वजा 2 8 वजा 2 किती येतं 6 येतं आणि 6 मध्ये नंतर पुन्हा किती मिळवायचं 4 मिळवायचं म्हणजे 10. ठीक आहे. नंतर पहा 3 अधिक 2 5. ठीक आहे. आणि 5 वजा 1 4. मग नंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा अधिक 2 केलं 4 अधिक 2 6 आणि 6 वजा 1 5. मग या ठिकाणी पुढचा कॉलम असेल हा आणि त्याच्या पुढचा काढायचा झाला तर असेल हा. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे 5 8 6 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्याच्या पुढचा जरी विचारला असता तर काय आला असता 7 6 10 4 असा आला असता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62 प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसवून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी वाक्य पहा रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची टिंब मनस्थिती विसंगत वाटत होती. आता मित्रांनो या ठिकाणी दोन्ही एकाच अर्थाचे असलेले शब्द कोणते आहेत ते या ठिकाणी घालायला लागतील. ठीक आहे. या ठिकाणी काय करायचं समान अर्थाचे वाक्य पूर्ण करायचे म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ एकच आहे असे शब्द म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ एकच आहे असे शब्द या ठिकाणी घालायला लागतील. म्हणजे आशावादी आणि आनंदी हा शब्द या ठिकाणी घातला तर दोन्ही वाक्य अर्थपूर्ण आणि एकसारखी दोन्ही वाक्य अर्थपूर्ण आणि एकसारखी होतील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी वाक्य कसं होतंय पहा मग रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची आशावादी आणि आनंदी मनस्थिती विसंगत वाटत होती.
प्रश्न क्रमांक 63. 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 आणि 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 1 आणि 6च्या विरुद्ध पृष्ठांवर 3 नाहीये, म्हणजे 3 कुठे आहे? 2च्या विरुद्ध पृष्ठावर आहे. ठीक आहे. आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही, म्हणजे मित्रांनो 4 ही 6च्या विरुद्ध नाहीये, म्हणजे कुठं आहे? 1च्या विरुद्ध आहे. आता उरली कोणती? 5. 6च्या विरुद्ध काय? 5 आहे. मग आता पहा या ठिकाणी, जर एक ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आता 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठ जागी आणले, तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल? आता मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 1 वर राहील, ठीक आहे, आणि नंतर 6 असेल ते 2च्या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल? जी 2च्या पाठीमागची संख्या आहे ती 6च्या ठिकाणी येईल आणि 2च्या पाठीमाग काय आलेलं आहे? ते 3 आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं उत्तर आहे, फक्त विचार करून सोडवता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 64. सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. आता मित्रांनो घनाकार मिळवला, पुढे काय? घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कर्णरेषा किती बिंदू छेदतात हे सांगायचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी पहा, जेव्हा घडी घालतोय आपण तेव्हा हा कोण आणि हा कोण एकमेकांना छेदतोय. या ठिकाणी कर्ण एकमेकाला छेदतात. हा एक बिंदू झाला आणि दुसरा बिंदू पाहायचा असेल तर दुसरा बिंदू या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक भेट झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण किती शिरोबिंदू मध्ये छेदलं गेलेलं आहे? तर 2 शिरोबिंदू मध्ये छेदलं गेलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. 2 शिरोबिंदू मध्ये कर्ण छेदतायत. प्रश्न क्रमांक 65. सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा X अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आपण वरून खाली येऊया. तर या ठिकाणी जेव्हा घडी बसेल तर या ठिकाणी पहा, हा जो गोल असेल तो सुरुवातीला पहिल्या घडीमध्ये या ठिकाणी येईल आणि दुसऱ्या घडीमध्ये तो या ठिकाणी असेल. म्हणजे गोल कुठे आला? इथे आला. ठीक आहे. त्यानंतर पहा स्टार आहे तो या ठिकाणी घडी बसल्यानंतर सेंटरला या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढची रचना पहा, पुढची रचना काय असेल? हा जो बाण आहे तो या ठिकाणी घडी बसल्यानंतर कसा होईल? तर या ठिकाणी उलटा होईल. याची रचना अशी होईल. आता पुढे चंद्राची कोर पहा. चंद्राची कोर सुरुवातीला या ठिकाणावरून घडीनंतर या ठिकाणी येईल आणि पुढच्या घडीनंतर ती या ठिकाणी जाईल. म्हणजेच चंद्राची कोर कुठे असणार आहे? या ठिकाणी असणार आहे. आता मित्रांनो यावरून दिसते आपल्याला की चंद्राच्या कोरेचा आकार कसा असेल? सुरुवातीला याचा उलटा होईल, नंतर याच्या उलटा होईल. म्हणजेच चंद्राच्या कोरेचा आकार कसा असेल? असा असेल. आणि या ठिकाणी हा जो बाण आहे तो या ठिकाणी उलटा झाल्यानंतर असा होईल. म्हणजे बाणाची रचना कशी असेल? अशी असेल. आणि अशी कोणत्या ठिकाणी पाहायला मिळते? या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे. आणि इतर चिन्हांच्या आधारे आपल्याला जर पाहायला गेलं तर चंद्राचा असा आकार कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक वेगळं चिन्ह असेल आणि त्या ठिकाणी घडी घालून सोडवायला लागेल. त्यामुळे याच्यामध्ये जास्त मी काही शिकवू शकत नाही. फक्त घडी घालताना पहा, त्रिकोणाची घडी घालताना कोपऱ्यातील गोष्ट दुसऱ्या कोपऱ्यात जाते. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला जाते. प्रश्न क्रमांक 66. पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर ही प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांची इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय कोणता? आता मित्रांनो या ठिकाणी वरील युक्तिवादामध्ये त्रुटी काय आहे की या ठिकाणी फक्त वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते आणि हीच प्रथा चालू राहिली तर मतदारांची संख्या कमी होईल. मित्रांनो या ठिकाणी सध्या तरुणांची संख्या जास्त आहे आणि पुढे जाऊन तरुण आहेत ते वयस्क होतील, म्हणजे या ठिकाणी संख्या वाढेल. म्हणून या ठिकाणी हे विधान आहे ते चुकणार आहे. म्हणून ज्या व्यक्ती तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, ही जी शक्यता आहे किंवा ही जी त्रुटी आहे ती सर्वाधिक यामध्ये दाखवलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 67. खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCD आणि E आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOPQ परस्परांसमोर 2 समांतर रागामध्ये बसलेल्या आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 5 व्यक्ती आहेत ज्या दक्षिणेला तोंड करून बसलेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 5 आहेत त्या उत्तरेला. 1 2 3 4 5. आता या ठिकाणी खालच्या सूचना वाचायच्या आहेत आपल्याला. काय समजते ते पाहूया.
या ठिकाणी पहा ई हा ओ च्या समोर आहे आणि एम च्या उजवीकडे लागून आहे. आता मित्रांनो ई आहे तो काय आहे ओ च्या समोर आहे. आता आपण या ठिकाणी ई ला इथे ठेवलं तर तो काय आहे ओ च्या समोर आहे. ठीक आहे. आणि ओ काय आहे जो एम ला लागून आहे म्हणजे एम या ठिकाणी किंवा या ठिकाणी असेल म्हणजे या ठिकाणी आपण एम या ठिकाणी पकडूया. पुढे पहा सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्ण रेषेत आहेत म्हणजे मित्रांनो सी आणि एन एकमेकांना तिरके आहेत. म्हणजेच एन जर या कोपऱ्यावर असेल तर सी या कोपऱ्यावर असेल किंवा सी या कोपऱ्यावर असेल तर एन या कोपऱ्यावर असेल. मग आपण या ठिकाणी एन लिहिला. चौथं पहा बी जो डी च्या डावीकडे लागून आहे क्यू च्या समोर आहे. आता मित्रांनो बी काय आहे डी ला लागून आहे म्हणजेच या ठिकाणी बी इथे असेल तर डी या ठिकाणी किंवा या ठिकाणी असेल. ठीक आहे. बी काय आहे डी ला लागून आहे आणि क्यू च्या समोर आहे म्हणजे बी च्या समोर कोण आला क्यू आला. ठीक आहे. पुढे पहा एम हा रांगेच्या एका टोकाला आहे. मित्रांनो आता एम रांगेच्या टोकाला आहे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ऑलरेडी म्हणजे आपलं हे आता आपलं मांडणी बरोबर झालेली आहे. ठीक आहे. एवढं आपल्याला कळतंय. आता पहा 6वं विधान पहा पी जो क्यू च्या डावीकडे लागून आहे. आता क्यू काय पी काय आहे क्यू च्या डावीकडे आहे म्हणजे पी क्यू च्या डावीकडे कोण आला पी आला म्हणजे एम ओ पी क्यू एन अशी उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या लोकांची संख्या झालेली आहे किंवा रचना झालेली आहे. ठीक आहे. आणि तो काय आहे डी च्या समोर आहे म्हणजे पी च्या समोर डी आहे म्हणजे हे देखील बरोबर आलं. मग आता शेवटी राहिला कोण आहे आपल्याकडे राहिलेला आहे ए या टोकाला येईल. म्हणजेच आता या ठिकाणी पहा आता या ठिकाणी प्रश्न काय आहे पहा जर बी हा ई च्या जागेवर गेला ई हा क्यू च्या जागेवर गेला आणि क्यू हा बी च्या जागेवर गेला तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल. आता या ठिकाणी आपली रचना कशी आहे मित्रांनो सी ई डी बी ए आणि त्याच्यासमोर कसं आहे एम ओ पी क्यू आणि एन अशी रचना आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होतंय बी हा ईच्या जागेवर जातोय म्हणजे बी या ठिकाणून इथे येतोय बी आणि ई. ठीक आहे. ई हा क्यू च्या जागेवर गेला ई या ठिकाणावरून क्यू च्या जागेवर गेला. ठीक आहे. याला क्यू च्या जागेवर. ठीक आहे. आणि क्यू हा बी च्या जागेवर गेला आणि क्यू या ठिकाणी आला तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल. आता मित्रांनो ओ च्या समोर कोण आहे बी आहे. ठीक आहे. बी च्या डावीकडून दुसरी व्यक्ती आता बी च्या डावीकडे दुसरी व्यक्ती कोण आहे. आता मित्रांनो बी चं तोंड इकडे दक्षिणेकडे आहे म्हणजे बी च्या डावीकडे कोणते ही दिशा असेल म्हणजे च्या डावीकडील पहिली व्यक्ती कोण आहे या ठिकाणी डी आहे. ठीक आहे. पहिली व्यक्ती डी आणि दुसरी व्यक्ती आहे क्यू म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 क्यू. मित्रांनो पुन्हा एकदा पाहूया आपली रचना कशी आहे सी ई डी बी ए त्यांच्या समोर एम ओ पी क्यू आणि एन आहेत. मग मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी काय केलेलं आहे बी हा ई च्या जागेवर ई हा क्यू च्या जागेवर आणि क्यू हा बी च्या जागेवर गेला म्हणजेच या ठिकाणी पुन्हा रचना पहा या ठिकाणी ई च्या जागेवर आला बी बी च्या जागेवर आला क्यू आणि क्यू च्या जागेवर आला ई. मग या ठिकाणी प्रश्न काय आहे ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण. आता मित्रांनो ओ च्या समोर कोण बसलाय बी आहे आणि त्याचं दोन कुठं आहे दक्षिणेकडे आहे म्हणजे डावी बाजू कोणती असेल ही असेल आणि दुसरी व्यक्ती कोण असेल मग पहिली असेल डी आणि दुसरी असेल क्यू म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68 खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणाचे उपयोजन करून उत्तर शोधा. विधान अ पहा हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात दूरस्थ खरेदी करतात म्हणजे टेलिशॉपिंग करतात. आता कारण पहा लोक मोठ्या प्रमाणावर दूरदर्शन पाहतात. मित्रांनो दूरदर्शन पाहणं आणि शॉपिंग करणं यामध्ये काही संबंध आहे का काही प्रमाणात होऊ शकतं परंतु याचा काही संबंध होणार नाहीये म्हणजे कारण R1 आहे ते चुकलेलं आहे. ठीक आहे. कारण 2 पहा हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. मित्रांनो बरोबर आहे हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही म्हणून ते ऑनलाईन वस्तू मागवतात म्हणजे टेलिशॉपिंग करतात. म्हणजेच कारण 2 बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल संभवनीय कारण फक्त R2 आहे R1 नाही म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 69 प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो या ठिकाणी काय होते पाहायचं पहा प्रसाद त्याच्या घरापासून उत्तरेकडे 8 किलोमीटर चालला. ठीक आहे. उत्तर दिशेला तो त्याच्या घरापासून 8 किलोमीटर चाललेला आहे 8 किलोमीटर नंतर तो उजवीकडे वळला आणि 5 किलोमीटर चालला. ठीक आहे. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला. ठीक आहे. 4 किलोमीटर
नंतर तो पूर्वेकडे वळून 3 किलोमीटर चालला, ठीक आहे, 3 किलोमीटर. आणि नंतर तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालला. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी पहा अंतर किती होतं एकूण. या ठिकाणी काटकोन त्रिकोण बनवायचं. या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत असं एकूण अंतर असेल आणि या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत असं एकूण कर्ण असेल या काटकोन त्रिकोणाचा. म्हणजे एक बाजू किती आली याची, तर हे 8 मधील अर्धा आहे ते 4 आणि हे 2 एकूण किती 6, ठीक आहे. आणि हे 5 आणि हे 3 एकूण 8, म्हणजे दोन बाजू किती आहेत त्याच्या 6 आणि 8 आहेत. आणि या ठिकाणी काय वापरायचं मग पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग किती होतो 64 अधिक 36 बरोबर 100 आणि 100चं वर्गमूळ काय 10. म्हणजेच कर्ण किंवा सध्या तो ज्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे तर 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी व्यवस्थित काटकोन त्रिकोण बनवता आला पाहिजे आणि त्यानुसार उत्तर काढता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 70. ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी बी खेड्यातील लोकसंख्या आपल्याला काढता येईल आणि या ठिकाणी त्या खेड्यातील किती लोकांचा रंग हा अतिप्रिय रंग आहे हे देखील काढता येईल. म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण सुरुवातीला, बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. म्हणजे आता मित्रांनो सुरुवातीला आपण बी खेड्यामध्ये एकूण किती लोक राहतात ते पाहूया. म्हणजे 6200चं किती टक्के काढायचं आपल्याला, बी खेड्यातील 23% काढायचं. म्हणजे 6200चं 23% बरोबर किती येणार आहे 23/100 गुणिले 6200. शून्याला शून्य गेले. 23 गुणिले 62 बरोबर किती, 23 गुणिले 62 बरोबर 1426, ठीक आहे. आता बी खेड्यामध्ये किती लोक राहतात 1426 लोक राहतात, ठीक आहे. आता मित्रांनो त्यापैकी 50% लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे, ठीक आहे. त्यापैकी 50% लोकांना लाल हा रंग आवडतो. म्हणजेच 713 लोकांना लाल रंग आवडतो, ठीक आहे. आता एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लाल रंग आवडतो तर 20%. 6200चं 20% काढायला लागेल. म्हणजेच 20/6200 गुणिले आता मित्रांनो एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लाल रंग आवडतो तर 20% लोकांना लाल रंग आवडतो, ठीक आहे. मग आता पहा 6200चं 20% काढलं पाहिजे. 20/100 गुणिले 6200. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. 20 गुणिले 62 बरोबर किती 1240 किंवा 1240. मग मित्रांनो आता या ठिकाणी पहा एकूण 1240 लोकांना लाल रंग आवडतो, तर त्यापैकी 713 लोक बी खेड्यातील आहेत. म्हणजे इतर खेड्यातील किती लोक असतील 1240 वजा 713 बरोबर किती 527. एकूण 527 इतर खेड्यातील लोकांना लाल रंग आवडत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल. आता मित्रांनो या ठिकाणी हे वर्तुळ आहे आणि याचा व्यास आहे 28 मीटर, ठीक आहे. त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक रस्ता आहे, याची रुंदी किती आहे 7 मीटर आहे. म्हणजे त्याच्या एकूण व्यासामध्ये किती भर पडते, या ठिकाणचं 7 आणि या ठिकाणचं 7 एकूण 14 मीटरची भर पडते आणि त्रिज्येमध्ये 7 मीटरची भर पडते, ठीक आहे. मग सुरुवातीला याची त्रिज्या किती होती हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. त्रिज्या बरोबर काय व्यास भागिले 2 म्हणजे 28/2 14 आणि हे 7 21. मैदानाची त्रिज्या आहे 21 आणि वर्तुळाची त्रिज्या किती आहे 14 आहे, ठीक आहे. मग आता रस्त्याचे क्षेत्रफळ काढा असं सांगितलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी जर रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं तर सुरुवातीला काय करायला लागेल, मैदान क्षेत्रफळ काढूया आणि त्यानंतर वर्तुळ क्षेत्रफळ त्यामधून वजा करूया. म्हणजे या ठिकाणी वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहित आहे का, काय असेल सूत्र पाय आर वर्ग, ठीक आहे. वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर काय या ठिकाणी त्रिज्या आणि पायची व्हॅल्यू काय आहे 3.14, ठीक आहे. मग त्या ठिकाणी पहा वर्तुळाची त्रिज्या किती होती, वर्तुळाची त्रिज्या बरोबर 3.14 गुणिले वर्तुळाची त्रिज्या किती होती 28/2 बरोबर 14 गुणिले 14. एकूण किती येतं 615.44, ठीक आहे.
ही काय झाली वर्तुळाची त्रिज्या झाली, हे काय झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं किती 615.44. ठीक आहे. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे त्या मैदानाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि मैदान क्षेत्रफळामधून वर्तुळ क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळेल रस्त्याचं क्षेत्रफळ मिळेल. ठीक आहे. आता त्या मैदान क्षेत्रफळ किती असणार आहे पाय आर वर्ग बरोबर म्हणजे 3.14 गुणिले या ठिकाणी त्रिज्या किती आहे आता या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या अधिक 7 म्हणजे 21 असेल. 21 गुणिले 21 म्हणजे त्रिज्येचा वर्ग बरोबर किती येणार आहे 1384.74. याच्यामधून काय वजा करायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. किती होतं 715. ठीक आहे .44 आणि किती व्हॅल्यू आली मग 769.3 येते म्हणजे 770 चौरस किलोमीटर काय असेल त्या रस्त्याचं क्षेत्रफळ असेल म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा हे वर्तुळ आहे याचा व्यास किती आहे 28 आहे म्हणजे त्रिज्या किती असेल याच्या अर्धी म्हणजेच 14. याच्या भोवती काय एक रस्ता आहे. ठीक आहे रस्त्याचं रुंदी किती आहे रस्त्याची रुंदी आहे 7 मीटर म्हणजेच त्रिज्येमध्ये 7 मीटरची भर पडते म्हणजे त्रिज्या किती होते 21 होते. रस्त्यासहित वर्तुळाची त्रिज्या काय होते 21 होते. ठीक आहे आणि व्यास किती होतोय 28 अधिक 14 बरोबर 42 होतोय. व्यास किती होतं 42 आणि त्रिज्या किती होते 21. ठीक आहे त्यानुसार काय करायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणजे 3.14 गुणिले आर म्हणजे त्रिज्याचा वर्ग. याप्रमाणे वर्तुळाचे आणि मैदानाचे दोन्हीचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि मैदाना क्षेत्रफळामधून म्हणजे रस्त्यासहित मैदान क्षेत्रफळामधून फक्त मैदान क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळेल 770 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 72. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील. आता मित्रांनो यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा M1 D1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2 डिवायडेड बाय W2. ठीक आहे या ठिकाणी M1 काय पहिल्या कामासाठी लागणारे मजूर, D1 काय पहिल्या कामासाठी लागणारे दिवस किंवा वेळ आणि W1 काय तर पहिलं काम किती आहे ते. ठीक आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या M2 मध्ये दुसऱ्या कामासाठी लागणारे मजूर, D2 दुसऱ्या कामासाठी लागणारा वेळ आणि W2 दुसरं काम. ठीक आहे या ठिकाणी काम एकच आहे म्हणून या ठिकाणी W ची गरज नाही म्हणजे W गेलं W ची आपल्याला गरज नाहीये म्हणजे फॉर्म्युला काय राहिला M1 D1 इज इक्वल टू M2 D2. आता या ठिकाणी M1 काय आहे 5 आहेत. ठीक आहे आणि D1 काय आहे 12. 5 गुणिले 12 बरोबर आता M2 किती आहेत मजूर किती आहेत 15 गुणिले D2 आपल्याला काढायचं आहे. मग D2 बरोबर काय असणार आहे D2 बरोबर 5 गुणिले 12 भागिले या इकडचं जे M1 होतं ते 15 इकडं आलं म्हणजेच 5 1 5 5 3 15 3 1 3 3 चौक 12 म्हणजे एकूण किती दिवस लागतील तर 4 दिवस लागतील म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 5 मजूर एक काम 12 दिवसात करतात तर 15 मजूर ते काम 4 दिवसात करतील. प्रश्न क्रमांक 73. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलं या ठिकाणी आजच्या वयाची बेरीज 72 आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते. आता मित्रांनो 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल मग 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज असेल 72 वजा 21 कारण तिघांचं वय वजा करायचं आहे 7 3 21 वजा करायला लागेल. 72 वजा 21 बरोबर किती होतं 72 वजा 21 बरोबर 51. ठीक आहे 7 वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज 51 होती आणि गुणोत्तर काय होतं 4 6 7 असं होतं. ठीक आहे 4 6 7 होतं. तर मित्रांनो आता या ठिकाणी काय करायचं आहे 4 अधिक 6 अधिक 7 किती होतं 10 अधिक 7 17 होतं. ठीक आहे म्हणजेच एक युनिट काढायचं आपल्याला काय होईल युनिट 51 भागिले या तिघांची बेरीज किती आहे 17 आहे म्हणजेच एक युनिट बरोबर किती येणार आहे 3 येणार आहे. एक युनिट बरोबर 3 असेल तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला माहित आहे आणि युनिट देखील कळालंय. मग आपल्याला काय करायचं या युनिटने काय करायचं यांच्या गुणोत्तराला गुणायचं आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांचं वय काय होतं तिघांचं ते काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वयामध्ये 7 ऍड केलं की आपल्याला त्यांचं आजचं वय देखील काढता येईल. म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण या गुणोत्तराला 3 ने गुणूया म्हणजेच 7 वर्षापूर्वी त्यांची वय काय होती 4 गुणिले 3 बरोबर 12 4 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर 18 आणि 7 गुणिले 3 बरोबर 21. मित्रांनो 7 वर्षापूर्वी त्यांची वय होती 12 18 21. आता यामध्ये प्रत्येकामध्ये 7 ऍड केल्यानंतर त्यांचं आजचं वय मिळेल म्हणजेच 19 अधिक 25 अधिक
28. 19 अधिक 25 अधिक 28 हे त्यांचं वय असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 19 25 28 वर्ष हे त्यांचं आजचं वय आहे. प्रश्न क्रमांक 75. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती आहेत? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, प्रमाण काय आहे? 5, 6, 8 आहे. म्हणजेच 1 रुपयाची किती नाणी आहेत? 5A. 50 पैशाची किती नाणी आहेत? 6A. आणि 25 पैशाची किती नाणी आहेत? 8A. आता मित्रांनो 5A अधिक 6A अधिक 8A बरोबर किती आहे? 420. म्हणजेच या ठिकाणी पहा, 1 रुपया गुणिले 5A अधिक 50 पैसे म्हणजे 0.5 गुणिले 6A अधिक 25 पैसे म्हणजे 0.25 गुणिले 8A बरोबर किती? 420. म्हणजेच एकूण 10A म्हणजेच एकूण 10A बरोबर 420. तर A बरोबर किती असणार आहे? 420 भागिले 10 बरोबर 42. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी A बरोबर 42 आहे. ठीक आहे. मग आता 1 रुपयाची किती नाणी असतील? 5 गुणिले 42 म्हणजेच 42 A ची नाणी असतील, 1 रुपयाची नाणी असतील. 6 गुणिले 42 बरोबर 50 पैशाची नाणी असतील आणि 8 गुणिले 42 बरोबर 25 पैशाची नाणी असतील. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, 1 रुपयाची किती नाणी आहेत? 5 गुणिले 42 बरोबर 210. 210 नाणी 1 रुपयाची आहेत. 6 गुणिले 42 बरोबर 252 नाणी 50 पैशाची आहेत आणि 8 गुणिले 42 बरोबर 336 नाणी ही 25 पैशाची आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय होतं? तर 50 पैशाची किती नाणी इथे पाहिजे होतं? म्हणजेच 252 नाणी हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 76. अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केले. म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी टिंब रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले होते. मित्रांनो कोच यांनी 6 फेब्रुवारीला कझाकस्तान या ठिकाणी लँडिंग केलं. कझाकिस्तान या ठिकाणी त्या पृथ्वीवर परतल्या. कधी? 6 फेब्रुवारीला. 6 फेब्रुवारी 2020ला. तर मित्रांनो त्यांनी उड्डाण केलं होतं ते 14 मार्च 2019ला केलं होतं. 14 मार्च 2019ला त्या अंतराळात उड्डाण घेतलं आणि 6 फेब्रुवारी 2020ला त्या पृथ्वीवर परतल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 14 मार्च 2019ला त्या पृथ्वीवरून अंतराळात उडाल्या होत्या. आणि मित्रांनो सध्या त्यांचं वय 41 वर्ष होतं. लक्षात ठेवा, 41 वर्षीय क्रिस्टिना कोच या अंतराळात सर्वाधिक काळ राहणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 77. तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकावणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे 6 समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही? मित्रांनो हा प्रभात कोळी आहे तो आपल्या मुंबईतील नेरूळचा आहे. तर या ठिकाणी त्यानं इंग्लिश खाडी, केप टाउन, लँगबन स्विम, त्याचबरोबर मोलोकाई चॅनल, कॅटलिना चॅनल, लिंडाऊ, नॉर्थ चॅनल, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर जे की मोरोक्कोमध्ये आहे इतक्या पार केलेल्या आहेत. तर मित्रांनो त्याने आतापर्यंत सुएझ कालवा पार केलेला नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सुएझ कालवा हे आपलं उत्तर असेल. त्याने इंग्लिश खाडी, कॅटलिना चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार केलेली आहे किंवा तो पोहून गेलेला आहे. परंतु सुएझ कालव्यामध्ये तो पाहुलेला नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. त्याच्या कामगिरीमध्ये किंवा त्याच्या रेकॉर्डमध्ये सुएझ कालव्याचा समावेश नाही. प्रश्न क्रमांक 78. परमवीर चक्र स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त टिंब जणांनाच हा बहुमान प्राप्त झालेला आहे. मित्रांनो आतापर्यंत परमवीर चक्र हे फक्त 21 जणांना दिलं गेलं आहे आणि त्यापैकी 14 जणांना ते मृत्यूनंतर देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 21.
मित्रांनो, यापैकी पहिला जो परमवीर चक्र पुरस्कार होता तो मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आलेला होता. नाव काय? मेजर सोमनाथ शर्मा. आणि 21वा पुरस्कार आहे तो रायफलमॅन संजय कुमार यांना देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, यापैकी लक्षात ठेवा 21 पैकी 20 जण आहेत ते इंडियन आर्मीचे आहेत आणि फक्त एक जण आहे तो इंडियन एअरफोर्सचा आहे. त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 79, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायापैकी अयोग्य चुकीचा पर्याय निवडा. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. मित्रांनो, बरोबर आहे. या योजनेची घोषणा आहे ती 2018 साली करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय कुटुंबांना याचा लाभ घेता येणार आहे. ब, आयुष्यमान कार्ड धारकाच्या परिवाराला 5 लाख पर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. मित्रांनो, बरोबर आहे. आयुष्यमान कार्ड धारकाच्या परिवाराला 5 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. उपचार मोफत स्वरूपात केले जाणार आहेत. ब, बरोबर आहे. क, पहा, या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. मित्रांनो, अ बरोबर आहे. म्हणजे क चूक आहे हमखासच. या ठिकाणी 10 कोटी आहे आणि या ठिकाणी 30 कोटी आहे. म्हणजे या ठिकाणी क बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी क चुकलेला आहे. आणि ड पहा, या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाईल. मित्रांनो, द देखील बरोबर आहे. या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे. म्हणून या ठिकाणी अयोग्य विधान कोणतं आहे? फक्त क हे अयोग्य विधान आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 80, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. संकल्पना UPI. मित्रांनो, UPI आपण वापरतो. UPI म्हणजे काय? तर ज्यामुळे आपण डिजिटल पेमेंट करतो. म्हणजेच साठी असेल 2, डिजिटल पेमेंट व्यवस्था. AI. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे या ठिकाणी याचा काय उपयोग आहे? मित्रांनो, ज्ञानाचं कृत्रिम आदान प्रदान म्हणजेच कृत्रिम इंटेलिजन्स या ठिकाणी तयार केला गेलेला आहे. म्हणजे ब साठी असेल 1. क, पहा, GEM. मित्रांनो, GEM म्हणजे काय आहे? तर गव्हर्नमेंट मार्केटप्लेस तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे सरकारचं ऑनलाईन मंच तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे क साठी असेल 4. आणि IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे वस्तूंसाठीचे इंटरनेट. म्हणून ड साठी असेल 3. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 1 4 3. म्हणजेच 2 1 4 3 असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 2016 ठाणे. मित्रांनो, 2016ला ठाणे या ठिकाणी 96व मराठी नाट्य संमेलन झालं आणि याचे अध्यक्ष होते मित्रांनो गंगाराम गवाणकर. म्हणजे या ठिकाणी साठी असेल 4. 2017ला 97व झालं आणि ते उस्मानाबाद या ठिकाणी झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते जयंत सावरकर. म्हणजे ब साठी असेल 1. क, पहा, 2018ला मुलुंड या ठिकाणी झालं आणि ते 98व होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होत्या? कीर्ती शिलेदार होत्या. म्हणजे या ठिकाणी क साठी असेल 3. आणि द, पहा, 2019ला नागपूर या ठिकाणी पार पडलं आणि हे 99व होतं आणि याचे अध्यक्ष होते प्रेमानंद गजवी. म्हणजेच ड साठी असेल 2. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? 4 1 3 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, 2020 साली हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे ते सांगली या ठिकाणी पार पडलं आणि याचे अध्यक्ष होते जब्बार पटेल. प्रश्न क्रमांक 82, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष 2018-19 दरम्यान किती मेट्रिक टन कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला? मित्रांनो, 2018-19 या वर्षामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सूचनेनुसार किंवा यांच्या माहितीनुसार आपण 1,64,663 मेट्रिक टन कचरा एकत्रित करून विघटन करून त्याचं पुनर्चक्रित करण्यात आलं किंवा रिसायकल करण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, 1,64,663 मेट्रिक टन. मित्रांनो, हा जो कचरा वेगळा केला गेला तो 2016च्या वेस्ट मॅनेजमेंट नियमानुसार करण्यात आला आणि यानुसार कचऱ्याचं 21 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. प्रश्न क्रमांक 63, ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो, सध्या ब्रिटनच्या राणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती झाली होती. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, हरीश साळवे. प्रश्न क्रमांक 84, द एरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे. मित्रांनो, हा जो रिपोर्ट आहे द एरा ऑफ रायझिंग फिनटेक हा रिपोर्ट आहे तो रेझर पे यांच्यातर्फे पब्लिश करण्यात आला होता आणि त्यानुसार कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि बेंगलुरू पहिल्या क्रमांकावर असणारं शहर आहे. तर मित्रांनो, त्यानंतर मुंबई, पुणे, दिल्ली यांचा क्रम लागतो. म्हणजे या ठिकाणी ड हे चुकलेलं आहे आणि वरील 3 विधाने बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. फक्त अ, ब आणि क ही 3 विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 85,
उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट टू योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात? मित्रांनो, यामध्ये पहा IIT, NIT, IIT, त्याचबरोबर IISER आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक समाविष्ट होऊ शकतात किंवा सहभागी होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आणि ब नाहीये, तर क आणि ड यामधील शिक्षक यामध्ये म्हणजेच इम्प्रिंट 2 मध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे क आणि ड हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फक्त क आणि ड हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, ही योजना आहे ती 5 नोव्हेंबर 2015 ला लॉन्च करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 5 नोव्हेंबर 2015 ला इम्प्रिंट 2 लॉन्च करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 86, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मेट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने टिंब योजना सुरू केली आहे. मित्रांनो, सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी 2016-17 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. कधीपासून? 2016-17 पासून. आणि कोणती योजना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. म्हणजे पर्याय क्रमांक 2 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो, 2019 मध्ये जी घटनादुरुस्ती झाली, 103वी घटनादुरुस्ती ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे EWSच्या आरक्षणासंबंधी होती. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. मित्रांनो, असं नाहीये की हे आरक्षण होतं ते फक्त सवर्णांसाठी किंवा ओपन मधील व्यक्तींसाठी होतं आणि ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी होतं. म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे. विधान ब पहा, आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण. मित्रांनो, या ठिकाणी हे चुकलेलं आहे बघा. EWS मधून आरक्षण किती टक्के होतं? सवर्णांना आरक्षण दिलं होतं 10%. म्हणजे विधान ब चुकलेलं आहे. क पहा, या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल. मित्रांनो, बरोबर आहे. हे आरक्षण फक्त शैक्षणिक आणि नोकरीविषयक असेल, राजकीय नाही. म्हणून क विधान बरोबर आहे. आणि ड पहा, आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. मित्रांनो, ड बरोबर आहे. EWS मधून किती टक्के आरक्षण दिलं गेलं होतं? 10% आरक्षण दिलं गेलं होतं. म्हणजे या ठिकाणी क आणि ड बरोबर आहे आणि ब चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड ही दोन विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 88, मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019चा टिंब हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, मराठी काका म्हणून कोण प्रसिद्ध होते? तर प्राध्यापक अनिल गोरे प्रसिद्ध होते आणि त्यांना 2019चा मराठी भाषा संवर्धनासाठी देण्यात येणारा कविवर्य मंगेश पाडगावकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. कविवर्य मंगेश पाडगावकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे मित्रांनो? 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. लक्षात ठेवा. हा पुरस्कार मित्रांनो दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिला जातो. प्रश्न क्रमांक 89, आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ IODA चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? मित्रांनो, या संघटनेची स्थापना आहे ती 1986 साली करण्यात आली होती आणि यामध्ये एकूण 50 देश आहेत. किती? 50 देश आहेत. तर मित्रांनो, याचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय महिला बनली आहे विनया शेट्टी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. या मुंबईच्या आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 90, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो डिसेंबर 2020 मध्ये कोणती मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे? मित्रांनो, हा प्रश्न आहे तो आयोगाने रद्द केलेला आहे. तरी पण याचं उत्तर पाहूया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गगनयान. प्रश्न क्रमांक 91, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. मित्रांनो, हे चुकलेलं आहे पहा. राज्यघटनेवर स्वाक्षरी कधी केली होती? कधी करण्यात आली होती? तर मित्रांनो, ती करण्यात आली होती 24 जानेवारी 1950 ला. म्हणजे या ठिकाणी तारीख चुकलेली आहे. विधान 1 चुकीचं आहे. विधान 2 पहा, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे. मित्रांनो, कायद्याने घालून दिलेली पद्धती किंवा रूल बाय लॉ कोणाकडून घेतलं आहे? आपण जपानकडून घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. 3 पहा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. मित्रांनो, आपण संसदेची संयुक्त बैठक आहे ती
ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी विधान क देखील चुकलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान योग्य नाही. ठीक आहे. मित्रांनो, आपल्याला राज्यघटनेचे स्रोत माहीत असले पाहिजेत आणि त्यावर हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न येतो. राज्यसेवा असू दे, पोलीस भरती असू दे, MPSC कडून घेतली जाणारी इतर कोणतीही परीक्षा असू दे, या सर्वांमध्ये राज्यघटनेचे स्रोत विचारले जातात म्हणजे जातातच. त्यावर प्रश्न येतोच. त्यामुळे हे पक्क करून ठेवा. प्रश्न क्रमांक 92. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. मित्रांनो, बरोबर आहे. सरनामा हा घटनेचा भाग आहे आणि राज्यघटनेतील कोणत्याही तत्वाचा अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा वापर आपण करू शकतो. म्हणून अविधान बरोबर आहे. आणि ब पहा, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. मित्रांनो, असं नाहीये. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास मान्यता दिली त्याचप्रमाणे सरनाम्याला देखील कायदेशीर मान्यता दिली आहे. म्हणून विधान ब हे चुकलेलं आहे. म्हणजे विधान अ बरोबर, विधान ब चूक आहे. तर मित्रांनो, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने आपल्याला माहित असेल की सोशलिस्ट आणि सेक्युलर म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द भारतीय राज्यघटनेत जोडण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये म्हणजेच प्रिएम्बलमध्ये जोडण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त विधान अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 93. प्राध्यापक KC व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? मित्रांनो, KC व्हियर हे काय आहेत तर भारतीय राज्यघटनेवर टीका करणारे किंवा क्रिटिसाइज करणारे एक व्यक्ती आहेत, एक प्रोफेसर आहेत. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय राज्यघटना आहे ती एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे. म्हणजे या ठिकाणी भारत आहे ते प्रभावी केंद्र असलेले एक संघराज्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. त्यांनी याला काय म्हटलेलं आहे? क्वासी फेडरल असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? क्वासी फेडरल संघराज्य. प्रश्न क्रमांक 94. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे. मित्रांनो, या ठिकाणी सरपंचाची जबाबदारी आहे परंतु उपसरपंचाची नाही. उपसरपंचाऐवजी त्या ठिकाणी ग्रामसभेचे सचिव यांची ही संयुक्त जबाबदारी आहे. म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे. ग्रामसभेचे कार्यवृत्त आणि इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची? सरपंच आणि ग्रामसेवकाची म्हणजेच ग्रामपंचायतीच्या सचिवाची. आता ब पहा, प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. मित्रांनो, हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या वर्षाला कमीत कमी 4 बैठका होणे बंधनकारक आहे, तर काही ठिकाणी 2 स्पेशल बैठकाची देखील तरतूद आहे. म्हणजे या ठिकाणी विधान ब बरोबर आणि विधान अ चूक आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 विधान ब बरोबर आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाचा संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. मित्रांनो, या ठिकाणी पहा, विधान 1 किंवा विधान अ बरोबर आहे. या ठिकाणी जर एखादा ठराव संमत झाला तर 3 महिन्यानंतर दुसरा एखादा ठराव आणून तो संमत करून त्यामध्ये बदल करता येईल. म्हणजे अविधान बरोबर आहे. ब पहा, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज तर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. मित्रांनो, बरोबर आहे. 2/3 बहुमत असेल तर एखादा ठराव 3 महिन्याच्या अगोदर देखील दुरुस्त करता येईल किंवा रद्द करता येईल. परंतु 2/3 बहुमत नसेल तर त्यासाठी 3 महिने थांबायला लागेल आणि 3 महिन्यानंतर साध्या बहुमताने तो ठराव किंवा तो बदल रद्द करण्यात येईल किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 96. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रशासनावर न्यायसंस्थेचं नियंत्रण आहे किंवा प्रशासनाला न्यायसंस्था जरब बसू शकते हे कोणत्या तत्वाने ठरतं? तर न्यायालयीन पुनर्विलोकन. म्हणजेच जर एखादा कायदा सरकारने केला तर त्याविरुद्ध सुप्रीम कोर्ट स्वतः काही निर्णय घेऊ शकतं किंवा त्यामध्ये बदल करण्यास सांगू शकतं किंवा सुप्रीम कोर्ट त्यासंबंधी दावा दाखल करून घेऊ शकतं. तर मित्रांनो, याला काय म्हटलं जाईल? न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं जाईल. म्हणून या ठिकाणी याच्यातून काय सिद्ध होतंय की प्रशासनावर न्यायालयाची किंवा
न्यायालयाचं नियंत्रण राहील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपलं उत्तर असेल. ह्या तत्वानुसार हे सिद्ध होतं. प्रश्न क्रमांक 97 राज्यपाल यांच्या संबंधी पुंची आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारशी चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? मित्रांनो, पुंची आयोग, मित्रांनो जे पुंची आहेत एम पुंची हे भारताचे 28वे मुख्य न्यायाधीश होते, सरन्यायाधीश होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 2007 मध्ये पुंची आयोग स्थापन करण्यात आलेला होता. कधी? 2007 मध्ये. तर मित्रांनो, त्यांनी केलेल्या शिफारशी कोणत्या होत्या? या ठिकाणी पहा. 1 त्यांना म्हणजे राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे मित्रांनो, राज्यपालाकडे हा अधिकार आहे. 2 पहा. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. राज्य विधानसभेमध्ये जर त्यांच्या विरुद्ध महाभियोग ठराव आणला गेला तर त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. 3 पहा. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने. मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी राज्य विधानसभेमध्ये असा ठराव मंजूर करायला लागतो तर राज्यसभेमध्ये करावा लागत नाही. त्यामुळे विधान 3 या ठिकाणी चुकलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीची तरतूद कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर विधान 4 पहा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. मित्रांनो, ही शिफारस देखील पुंची आयोगाने केली होती. म्हणजे या ठिकाणी 1, 2 आणि 4 हे 3 विधान बरोबर आहेत, तर विधान 3 हे चुकीचं आहे. ही शिफारस पुंची आयोगाने केली नव्हती. प्रश्न क्रमांक 98 राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान RGS हे काय आहे? मित्रांनो, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आहे ते काय आहे? तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी एक योजना आहे. याद्वारे पंचायत व्यवस्थेतील लोकसहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारीचे मूलभूत व्यासपीठ म्हणून प्रभावीपणे ग्रामपंचायतींना किंवा ग्रामसभांना बळकट करणे हे याचं उद्दिष्ट होतं. कशाचं? राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, हे अभियान आहे ते 24 एप्रिल 2018 घोषित करण्यात आलं होतं. कधी? 24 एप्रिल 2018. प्रश्न क्रमांक 99 खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे असतात. मित्रांनो, बरोबर आहे. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 15 सदस्य लोकसभेचे आणि 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात. म्हणजे या ठिकाणी विधान बरोबर आहे. आता ब पहा. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. मित्रांनो, या ठिकाणी पहा, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही किंवा असा कोणताही नियम नाहीये. परंतु 1967 पासून हा नियम पाळला जातो की लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाकडून निवडला जाईल. म्हणजे या ठिकाणी विधान ब चुकलेलं आहे आणि विधान अ बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी विधान कोणतं असत्य असं विचारलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? फक्त 2 विधान किंवा फक्त विधान ब हे अयोग्य आहे किंवा असत्य आहे. प्रश्न क्रमांक 100 भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. मित्रांनो, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. आणि मित्रांनो, ही नियुक्ती कधी झाली होती? 2019 मध्ये झाली होती. 2019 मध्ये भारताचे पहिले लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली आहे. आता मित्रांनो, यांची नियुक्ती कोणी केली असा प्रश्न येईल. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश त्यावेळी असणारे रंजन गोगोई आणि लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संयुक्तपणे ही नियुक्ती केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं तर महाराष्ट्र राज्य गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ची प्रश्नपत्रिका पाहिली, ज्यामध्ये आपण आज प्रश्न क्रमांक 51 ते 100 पाहिले. या आधीचे प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही 2024 मध्ये होणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत आहात तर तुम्ही जी परीक्षा देणार आहे तिचं नाव तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा. त्यासाठी देखील आम्ही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारे PYQ आणि सराव प्रश्नपत्रिका पाहून येणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.